कालाय तस्मै नमः. आषाढ मास भाग 2. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. कारण व्यास हे जगताचे गुरु मानले जातात आणि म्हणून त्यांच्या जन्मतिथीला म्हणजे आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरु मग आपले वडीलधारे असतील, आईवडील असतील किंवा आपले प्रत्यक्ष शिक्षक असतील, गुरु असतील, ज्यांनी आपल्याला काही शिकवलं आहे, त्या सगळ्यांना गुरु मानून आपण मग त्यांना गुरुदक्षिणांच्या रूपाने कधी धन, कधी पुष्पगुच्छ, कधी भेटवस्तू, आणखीन काही जे भौतिक अर्थाने आपल्याला जमतं ते आपण करत असतो. गुरुपौर्णिमेला गुरुला काय द्यावं ह्याचा थोडासा विचार पण व्हायला हवा. गुरुला काय हवं असतं याचाही विचार व्हायला हवा. आपल्याला जे वाटतं ते आपण त्यांना देतो आणि ते स्वीकारतात आहे. पण त्यांच्या मनातून किंवा अशा मोठ्या गुरूंना काय वाटत असेल, आपण त्यांना काय द्यावं, तर मुख्य म्हणजे सद्गुरूंना काय आवडतं तर आपण केलेला संकल्प. संकल्प म्हणजे काय, एक व्रत धारण करणं आणि ते पूर्णत्वाला नेणं, म्हणजेच तन मन धन सर्वस्व समर्पण करा. तनमनाने तर आपण करतोच, पण धन म्हणजे पैसा नव्हे, गुरुदक्षिणा नव्हे. धन म्हणजे आपले सद्गुण आणि आपले साही सद्गुण हीच आपली संपत्ती आहे. यालाच आपण धन असं म्हटलेलं आहे. आणि या धनाचं समर्पण करायचं म्हणजे काय करा, गुरूंना समर्पण करायचं म्हणजे काय, गुरूंना स्वतःसाठी काहीच नको असतं. ते समाजासाठी, जगतासाठी जगत असतात. आणि म्हणून आपण आपले साही सद्गुण परमेश्वराच्या कार्य, सत्कार्याच्या कार्य लावायचे असतात. आणि भगवंताच्या कार्य आपण हे सद्गुण लावले की मग त्याची कृपा मागावी, त्याच्याकडून सद्गुणांचे धन मागावे. सगळे सद्गुण आपल्यात असतातच असं नाही ना. एखादा गुण असला तरी आपण खूप धन्य होतो. मग साही सद्गुण आपण त्याच्याकडे मागावे, त्याची कृपा मागावी, शक्ती मिळवायची, आशीर्वाद मागायचा. पण तो आशीर्वाद तो केव्हा देईल, जेव्हा या गुणांचं समर्पण आपण त्याच्या चरणी करणार आहोत. एका ध्येयाप्रती जाण्यासाठी म्हणून, जगताच्या कल्याणासाठी म्हणून, वसुधैव कुटुंबकासाठी म्हणून आपण कार्य करणार आहोत. हे जेव्हा आपल्या संकल्पातून त्याला दिसेल, आपल्या आचरणातून त्यांना दिसेल, आपल्या मनातल्या भावनेतून त्याला दिसेल आणि तनाने आपण त्या आचरणात आणलेलं दिसेल, तेव्हा तन मन धन समर्पण होऊन खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा साजरी होईल. आपण अनंत प्रकारे गुरुपौर्णिमा साजरे करतो, त्याचे वेगवेगळे मंत्र आहेत. आज आपण व्यास पौर्णिमा असं का म्हटलं गेलं, या जगद्गुरूंनी, व्यासोच्छिष्टम जगत सर्व आपण सगळेच म्हणतो. म्हणजेच काय तर असं जगतामध्ये काहीच वाङ्मय नाही जे व्यासांचा स्पर्श त्याला झालेला नाही, जे त्यांनी लिहिलेलं नाही, जे त्यांनी पाहिलेलं नाही, जे त्यांनी अभ्यासलेलं नाही आणि जे त्यांनी आपल्याला दिलेलं नाही. एवढं मोठं हे कार्य म्हणजे आहे तरी काय आहे. आपल्याला व्यास म्हटलं की महाभारत माहिती आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला वेदव्यास माहिती आहेत. पण हे सगळं त्यांचं महत् कार्य जाणून घेणं, कारण आज जी परंपरा गुरुपौर्णिमा म्हणून आपण चालवतो, या परंपरेचं उगमस्थानसुद्धा व्यास आहेत. त्यांनी लोकपरंपरा, भारतीय संस्कृती, संस्कृतीचे नियम हे सगळं वाङ्मयात आणलं. आणि त्यांनी ते आणलं म्हणून इतकी 1000 वर्ष झाल्यानंतरसुद्धा भारतीय संस्कृतीच्या परंपरा चालू राहिल्या. एवढं मोठं कार्य कसं आणि काय केलं आहे त्यांनी. आता कसं केलं हे सांगणं इतकी आपली पात्रता नाही, क्षमता नाही. पण त्यांनी काय केलं आहे, काय लिखाण केलं आहे, काय वाङ्मय आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा आपण अभ्यास कसा करू शकू याचा थोडासा उहापोह माझ्या क्षमतेनुसार मी करते आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं व्यासपौर्णिमा साजरी केली आणि व्यास ऋषींचे आशीर्वाद आपल्याला लाभावेत म्हणून आपणही हा आध्यात्मिक वाङ्मयीन अभ्यास करावा असा संकल्प आपण या गुरुपौर्णिमेला करूया. तर व्यासपौर्णिमा, व्यासांनी आपल्याला काय दिलं हे पाहताना आधी आपल्याला काय पाहावं लागेल, व्यासांचं पूर्ण चरित्र. व्यासांचं चरित्र पाहिलं की पुढचं चारित्र्य घडवण्याचं काम आपल्याला थोडंसं सोपं होईल. तर कसे होते व्यास, त्यांच्याबद्दल असं म्हटलं, अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुः परो हरिः
अभाललोचन शंभू भगवान बादरायणा. कोणते व्यासांना काय म्हटलं? भगवान बादरायणा म्हणजे अचतुर्वदनो ब्रह्मा. त्यांना 4 मुखं नाही आहेत, पण ते ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मा आहेत. त्यांना 2च बाहू आहेत, तरीही ते हरिही आहेत, विष्णू आहेत. अभाललोचन शंभो, त्यांच्या भालावर 3रा डोळा नाही आहे, पण तरीही ते शंकर आहेत, शंभू आहेत. आणि म्हणून असे ते तिन्हींचं मिश्रण असलेले, तिन्हींचा मिळून ज्यांनी अवतार घेतलेला आहे आणि तिन्ही शक्ती ज्यांच्यामध्ये एकवटलेल्या आहेत, अशा त्या भगवान बादरायण असं आपण त्यांना म्हणतो आहोत. या भगवानांना नमस्कार करून आपण पुढे जाऊया. आता प्रत्यक्षात त्यांना भगवान बादरायण असं म्हटलेलं आहे. आणखीन त्यांचा जन्म, त्यांची कौटुंबिक परिस्थिती आपण बघूया. कारण जेव्हा इतका मोठा माणूस जन्माला येतो ना, तेव्हा त्याच्यामागे एक वंश परंपरा असते. आणि इतके वंश, इतकी वर्ष जेव्हा भगवंताची आराधना होते, त्यावेळेसच असे अलौकिक पुरुष ते जन्म घेतात. मग ह्यांची वंश परंपरा आपण थोडीशी पाहूया. व्यासम वसिष्ठ नप्तारम. व्यासम वसिष्ठ नप्तारम. महर्षी वसिष्ठांचे ते पंटू आहेत. महर्षी वसिष्ठ कोण? प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचे ज्ञानवतार असलेले मानसपुत्र म्हणजे वसिष्ठ. या वसिष्ठ ऋषींचे ते पंटू आहेत. शक्ते हे पौत्र कल्मषम. वसिष्ठांचे पुत्र शक्ती यांचे ते नातू आहेत. ऋषी पराशरांचे, परशरात्मजं वंदे, ऋषी पराशरांचे ते पुत्र आहेत. 3 पिढ्या सांगितल्या नाही ना, वडील, आजोबा, पणजोबा. कशा आहेत? महर्षी वसिष्ठ, महर्षी शक्ती आणि त्यांचे पुत्र परशरात्मज, पराशर ऋषींचे ते पुत्र आहेत. अशा 3 वरचे वंश त्यांना लाभले आहेत. मग या तिन्ही वंशांच्या पुण्यकर्मांनी व्यासांचा जन्म झाला असं म्हटलं तर व्यासांचं कर्तृत्व कसं आहे? तर ते प्रत्यक्ष शुकतातम तपोनिधी, ज्यांना तपोनिधी म्हटलं जातं. आपण म्हणतो ना शुकासारिखे पूर्ण वैराग्य. शुक म्हणजे पूर्ण वैराग्य, समीकरणच आहे. शुक म्हटलं म्हणजे पूर्ण वैराग्य, पूर्ण वैराग्य म्हटलं म्हणजे फक्त शुक. तर त्या शुकदेवांचे ते पिता आहेत. शुकासारख्यानं पूर्ण वैराग्य धारण करून आलेल्या पुत्राला त्यांनी जन्म दिला. नुसता जन्म दिला नाही, त्यांनी घडवलं. कसं घडवलं ते आपण नंतर पाहू. तर अशा या महर्षी कुळात त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या पुत्रालाही वैराग्यमूर्ती, ज्ञान वैराग्यमूर्ती. वैराग्य म्हणजे आपण म्हणतो ते संतापी वैराग्य नाही, झाले मी आता सगळं सोडून चाललो. वैताग, आपण वैताग करतो, आपण वैराग्य धारण करत नाही. वैराग्यमूर्ती. पण वैराग्य केव्हा म्हणायचं? जेव्हा ज्ञानाने वैराग्य घेतलेलं असतं. जाणून घेऊन, माहिती घेऊन, ज्ञान घेऊन, ज्ञानपूर्ण वैराग्यच श्रेष्ठ असतं. आणि तसाच त्यांनी आपला पुत्र शुकदेव घडवलेला आहे. आता या व्यासांना पाराशर्य असेही म्हणतात, कारण पाराशर ऋषींचे ते पुत्र आहेत. पाराशर ऋषींचा पुत्र म्हणून पाराशर्य. जसं राघव किंवा अशी नावं वडिलांवरनं आलेली आपण अनेक पाहिलेली आहेत. तर पाराशर्य म्हणजे पराशर ऋषींचे पुत्र म्हणून त्यांना पाराशर्य म्हणतात. दुसरं एक त्यांना नाव आहे कृष्णद्वैपायन. पराशर ऋषींनी त्यांना द्वीप निर्माण करून त्या कृष्ण ढगांमध्ये सत्यवती बरोबर क्रीडा करून त्यांनी जन्म दिलेला आहे. म्हणजे द्वीपावर जन्मलेले आणि कृष्णवर्ण असलेले असे ते कृष्णद्वैपायन आहेत. त्याच्यानंतर त्यांना बादरायण व्यास म्हणतात. बादरायण व्यास म्हणतात कारण नरनारायण असे पर्वत जे हिमालयात आहेत, त्या पर्वतरांगांच्यामध्ये बद्रिकाश्रम नावाचा मोठा आश्रम आहे. आणि या आश्रमात व्यासांनी सगळं आपलं ज्ञान मिळवलेलं आहे, ज्ञान प्राप्त केलं आहे. खूप मोठ्या तपश्चर्या केल्या आणि आपलं वाङ्मय लेखनही त्या आश्रमात केलं. म्हणून त्यांना
त्या बद्रिकाश्रमावरून बादरायण व्यास असंही म्हणतात, किंवा त्यांना वेदव्यास असं म्हणतात. सर्वात महत्त्वाचं नाव वेदव्यास. वेद म्हणजे अपौरुषेय वेद. एवढा मोठा वाङ्मयाचा साठा की आपण एका दृष्टिक्षेपात पाहूच शकणार नाही. एका जन्मात आपण त्याचा अभ्यासच करू शकणार नाही. एका जन्मात आपल्याला ते वाङ्मय दिसणारच नाही. एवढा मोठा वाङ्मयाचा साठा, पूर्ण वेद, अपौरुषेय वेद अस्तित्वात होतं. व्यासांनी काय केलं? आपल्या दृष्टीने, भौतिक दृष्टीने व्यास म्हणजे काय? वर्तुळातील परिघाच्या 2 बिंदूंना साधणारा आणि वर्तुळ मध्यातून जाणारा, म्हणजे वर्तुळाचे 2 समान भाग करणारी सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. मग वेदव्यास का? तर या वेदाचं असं समान विभाजन त्यांनी केलं म्हणून त्यांना वेदव्यास असं म्हणतात. तोपर्यंत फक्त वेद म्हटले जात असत. मग यांनी वेदांचं 4 भागात विभाजन केलं. ते आपण पुढे पाहणार आहोत. आपल्याला आत्ता वेद म्हटलं की फक्त आपल्याला 4 वेदांची नावं 30-4 माहीत असतील असं नाही. आपण नाही तर आयुर्वेदालाही वेदाचा भाग म्हणून टाकतो, तसं नाही आहे. 4 वेद त्यांनी निर्माण केले आणि कसे कसे निर्माण केले ते पण आपण पाहणार आहोत. तर असं हे भव्य प्रचंड लेखन त्यांनी केलं. आणि व्यास म्हणजे सुसंबद्ध असा विस्तार. व्यासाचा एक अर्थ काय आहे? सुसंबद्ध असा विस्तार. आणि हे नाव त्यांनी खरं केलं कारण सुस्पष्ट विश्लेषण भगवान बादरायणांनी केलं. आणि व्यासांनी पित्यासमवेत हिमालयात नरनारायण पर्वतरांगांमध्ये राहून तपश्चर्या केली. तिथे राहून त्यांनी काय केलं? संपूर्ण वाङ्मय निर्मितीचे कार्य तिथे घडलं. लक्षात घ्या, वाङ्मय निर्मिती केली. आम्ही लेखक होतो आणि केव्हा एकदा प्रसिद्धी मिळते याच्या मागे लागली. त्यांनी वाङ्मय निर्मिती कशासाठी केली? तर वाङ्मयामार्फत जगाचं एकत्रीकरण करावं अशी कल्पना मनात ठेवून आणून व्यासांनी ती व्यवहारात आणली आणि त्या दृष्टीने लेखन केलं. मग हे लेखन करताना त्यांनी काय केलं? व्यासांनी अनेक लोकपरंपरा, कला, संस्कृती, विविधतेचे संकलन, संपादन, आधी संकलन केलं, मग त्याचं संपादन केलं. नेमकं समाजाला काय द्यावं, नेमकं जगाला काय द्यावं, सगळं संकलित गोळा केलं. म्हणजे कचरा बाजूला केला आणि त्यातलं जे गुणवत्तेने घेणारं होतं त्या सगळ्याचं संपादन केलं. त्याला म्हणतात संपादन करणं. आपण एखादा लेख लिहिला तर संपादक आपल्याला संपादन त्याचं करतो आणि मग तो लेख देतो. तसं ह्यांनी संपूर्ण लोकपरंपरांचं संपादन केलं. आधी संकलित केलं आणि मग संपादन केलं, मग त्याच्यावर लेखन केलं, त्याच्यातून ग्रंथ निर्मिती केली आणि नुसती निर्मिती करून पुस्तकांचे ढिगारे जाचवले नाही, त्याचं वितरण पण स्वतः केलं. हे ग्रंथ त्यांनी शिष्य गोळा करून त्यांना शिकवले आणि त्यांनी ते पुढच्या पिढीला कसे द्यावेत हेही शिकवलं आणि समाजात त्या आचरणात कसे येतील याचीही काळजी व्यासांनी घेतली. म्हणून व्यासांसारखे व्यासच असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग हे सगळं भारतीय संस्कृती त्यांनी निर्माण केली. ही संस्कृती कशाच्या जोरावर केली? संस्कृतीची अष्टांग त्यांनी लक्षात घेतली. अष्टांग की काय आहेत भारतीय संस्कृतीची? तर धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि वाङ्मय. शिक्षण, वाङ्मय कसं असावं, शिक्षण कसं असावं, कला कशा जोपासल्या जाव्या आणि सर्वात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये विज्ञान कसं भरलेलं आहे. भारतीय संस्कृतीची ही 8 अंग आणि या 8 अंगांवर त्यांनी प्रचंड अभ्यास करून लेखन केलं. आणि म्हणून आजही आपल्याला अगदी वटसावित्रीच्या साध्या पौर्णिमेपासून परंपरा, या सगळ्या परंपरा चालू राहिल्यात त्या त्यांच्यामुळे चालू राहिल्या. आपल्या दुर्दैवाने आता त्याच्यात विकृती घडल्या, कालांतराने परिवर्तन होत जातं. मग त्या परिवर्तनानं आपण काय घ्यावं हे आपण ठरवायचं असतं. आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्याचा अभ्यास करायचा. अभ्यास करायचा म्हणजे ज्ञान, जाणीव करून घ्यायची, ज्ञाता व्हायचं, जाणून घ्यायचं, त्याचा अभ्यास करायचं, चांगलं वाईट निरक्षर विवेक करायचा आणि विवेकाने त्यातलं जे चांगलं आहे ते पुढच्या पिढीला द्यायचं. हे आपलं कर्तव्य आहे. हा आपला गुरुपौर्णिमेचा संकल्प असला पाहिजे. तर असं हे महान लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यासांनी अमोल ग्रंथसंपदा, वाङ्मय निर्मिती
ही केवळ आणि केवळ समोजोत्थानासाठी, जगोद्धारासाठी केली. हीच त्यांची महानता आहे. म्हणून व्यासन इतके महान कुठलंही व्यक्तिमत्व झालं नाही. आता हे सगळं वाङ्मय आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला शक्य आहे का? नाही. मग आपण त्याचे 3 भाग करणार आहोत. व्यासांचे संपादित वाङ्मय, मी फक्त नावं सांगणार आहे कारण आपल्याला ते काही अभ्यास करण्याचे काय आत्ता सांगणं शक्य नाही. तर त्यांचं संपादित वाङ्मय काय काय आहे, म्हणजे जे जगतात होतं पण ते संग्रहित करणं, एक इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे. आपलं असं होतं की नाही, एक या पुस्तकात वाचलं, एक त्या पुस्तकात वाचलं, एक तिकडे वाचलं, एक ह्याचं एक एक त्याचं ऐकलं. मग आपण अगं ह्याने सांगितलं तरी काय सांगितलं होतं त्याला असं. त्यांनी काय केलं, ते सगळं संग्रहित केलं. प्रत्येक लोकपरंपरेवर काय सांगितलं गेलं आहे, कुठे काय सांगितलं गेलं आहे, असं संपूर्ण भारतभर प्रवास करून, जगभर प्रवास करून ते सगळं संग्रहित केलं. अर्थात उद्दिष्ट समोर काय आहे, समाज उत्थानासाठी भारतीय संस्कृतीचे अष्टांग गृहीत धरून त्या अष्टांगावर त्यांनी काम केलेलं आहे. भलतंच काहीतरी गोळा करून दिलेलं नाही, कोणाकडनं उसनं घेतलेलं नाही, सगळं स्वरचित स्वलिखित असं ते आहे. मग हे संपादित वाङ्मय, हे संपादित वाङ्मय काय काय आहे, तर पहिलं म्हणजे वेदांचे 4 भाग, हे त्यांचं संपादन आहे. गोळा केले, वेद सगळा असला अर्थ केला आणि मग त्याचे 4 भाग केले, हे त्यांचं संपादन आहे. नंतर त्याच्यावर मग संहिता लिहिल्या, ब्राह्मण ग्रंथ लिहिले, अरण्यके तयार केली, उपनिषदं लिहिली, 18 पुराणं. आपल्याला फक्त आता पुराणं किती 18, एवढंच पुराणांविषयी माहिती आहे. हे त्यांचं लेखन कार्य, ही संपादन कार्य आहे. आणि स्वतःचं लेखन कार्य काय आहे, म्हणजे जे त्यांनी स्वतः शब्द लिहिलेला आहे, स्वतःच्या ज्ञानातून लिहिलेलं आहे, स्वतःला समजलेल्या इतिहासातून लिहिलेलं आहे, ते लेखन कार्य आहे. महाभारत, ब्रह्मसूत्र, व्यासस्मृती, गद्यव्यास, वृद्धव्यास, बृहद्व्यास, लघुव्यास, महाव्यास, दानव्यास. आपल्या वाङ्मयाने समाजाला, अभ्यास करणाऱ्या मनुष्याला त्यांनी अंतर्बाह्य शुद्ध केलं. आजचं आपलं शिक्षण आपल्याला फक्त भौतिकता देतं ना, उपभोग शिकवतं. पण व्यासांच्या या सगळ्या लेखनानं काय होतं, अंतर्बाह्य शुद्धी होते. म्हणजे भौतिकाला आध्यात्मिकाची जोड मिळते आणि आपला जीवनसृष्टीचा जो नियम आहे, जो जो जन्माला आला आहे तो तो मृत्यूपंथाला जाणार आहे. पण त्याला मृत्यूलाच नाही नुसतं जायचं आहे, त्याला मोक्षाप्रत जायचं आहे, नराचा नारायण बनवायचा आहे. हे सगळं काम त्यांच्या लेखन कार्यातून घडलेलं आपल्याला दिसतं. म्हणून अंतर्बाह्य शुद्धता त्यांच्या या लेखनाचा, हे आपण सगळं वाङ्मय का वाचायचं, तर आपली अंतर्बाह्य शुचिता व्हावी, अंतर्बाह्य आपल्याला चांगलंच शुद्धचं ज्ञान मिळावं, यासाठी आपण ते करायचं आहे. तर आपण त्यांच्या व्यासांच्या वाङ्मयाचे 3 भाग पाहूया. पहिला भाग आहे त्यांचा वेद संपादन कार्य, संपादन वाङ्मय. आता थोडक्यात 2-2 ओळीत सांगणार आहे कारण शक्य नाही सगळं सांगणं. तर वेद संपादन कार्य करताना त्यांनी वेद रक्षणाचे कार्य व्हावे म्हणून आपलं कर्तव्य बरं का, आपलं जे जे आहे त्याचं रक्षण करणं म्हणजे साठवून ठेवणं, त्याचा अभ्यास करणं, हे रक्षण आहे. संवर्धन म्हणजे आपण ते आचरणात आणणं आहे. संपादन म्हणजे आपण ते आचरणात आणणं, त्याचं ज्ञान. आणि संवर्धन म्हणजे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं कार्य करणं. तर मी खूप विद्वान आहे पण मी कोणाला देणार नाही, हे संवर्धन नाही. म्हणून संवर्धन काय आहे, तर ते लिहून ते लोकांना समजेल, त्या पिढीला त्या वातावरणात समजेल अशा शब्दात ते सांगणं, हे सर्वात मोठं कार्य व्यासांनी केलं. वेद संपादन करताना त्यांनी वेदांचे 4 भाग केले. 4 भाग आपल्याला माहीत आहे. तर त्यांनी पहिला ऋग्वेद केला. मग हा ऋग्वेद कसा तयार केला, कसं संपादन केलं, तो वेदांमधील, वेद संपूर्ण आहे काय, वेदांमध्ये ज्या ऋचा सांगत होत्या, ज्या ऋचा ज्ञान देत होत्या, प्राधान्याने तत्त्वज्ञान त्या ऋचा सांगत होत्या, त्या संकलित संपादित करून त्या ऋग्वेदाला, त्या ग्रंथाला त्यांनी ऋग्वेद असं नाव दिलं. मुख्य काय घेतलं त्यातलं तत्त्वज्ञान, ज्या ऋचा सगळ्या ऋचा आहेत वेदांमध्ये, ज्या ऋचा तत्त्वज्ञान सांगत होत्या त्याचा ऋग्वेद निर्माण केला आणि त्याला ऋग्वेद असं नाव दिलं. हा ऋग्वेद बघा त्यांनी संपादन केला, लिहिला, स्वतः अध्ययन केलं, ज्ञान मिळवलं आणि मग तो ऋग्वेद त्यांनी आपल्या त्यांचे शिष्य पहिलं ऋषींना तो त्यांनी दिला. पहिलं ऋषींना हा ऋग्वेद दिला, त्यांना तो शिकवला, सांगितला आणि त्यांना सांगितलं आता हे तू तुझ्या शिष्यांना दे.
या पैल ऋषींनी त्या 5 शिष्यांना ऋग्वेद शिकवला, सांगितला आणि मग या शिष्यांनी पुढे जाऊन या वाङ्मयाचं अनेक जणांपर्यंत संवर्धन करत तो ऋग्वेद तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. ऋग्वेदाच्या 5 शाखा निर्माण, हे 5 ऋषींना शिष्यांना पहिल्या ऋषींनी दिल्यामुळं या प्रत्येकाने आपापल्या ज्ञानाप्रमाणे आपापल्या क्षमतेप्रमाणे त्याच्या 5 शाखा निर्माण केल्या आणि मग त्या शाखेचं नाव त्यांच्या गुरूंचं नाव आपण गोत्र ज्याला म्हणतो त्या गोत्रामध्ये ते त्या ऋषींचं समाविष्ट झालं. त्याच्यानंतर दुसरा त्यांनी ग्रंथाचा भाग केला, त्याला नाव दिलं यजुर्वेद. हा यजुर्वेद कसा निर्माण केला? तर यज्ञाचे ज्ञान, मंत्र, त्यांची उपयुक्तता, त्यांचा अर्थ, त्यामागील शास्त्र सांगणाऱ्या ऋचा. ह्या ऋचा काय आहेत? यजुर्वेदातल्या ऋचा काय आहेत? यज्ञाचं ज्ञान देणाऱ्या आहेत. त्या सगळ्या संपादित केल्या, त्याला यजुर्वेद असं नाव दिलं आणि हा यजुर्वेद त्यांनी वैशंपायन ऋषींना शिकवला आणि आपल्या शिष्यांना शिकवून वैशंपायन ऋषींनी आपल्या शिष्यांना शिकवून त्याच्या 86 शाखा निर्माण केल्या. 86 शाखा. आपल्याला अजून ऋग्वेद आणि यजुर्वेदच माहीत नाही, त्याच्या पुढच्या शाखा आपल्याला काय माहिती असणं, पण अभ्यास केला पाहिजे कारण ते खूप महत्त्वाचं आहे की याच्यात यज्ञ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्या ऋचा काय आहेत, त्या ऋचा कशासाठी आहे, त्या कशा वापरायच्या आहेत, त्याच्यामागचं शास्त्र काय आहे, त्याच्यामागचं विज्ञान काय, हे सगळं या यजुर्वेदामध्ये दिलेलं आहे. त्यांनी 86 शाखा निर्माण केल्या. मग त्यांनी तिसरा भाग बाहेर काढला. तिसरा भाग काय बाहेर काढला वेदातला? तर ज्या ऋचा ऋग्वेद आणि यजुर्वेदातील ऋचा गद्य आहे, पण ज्या ऋचा मंत्राधिष्ठित होत्या. आता मंत्र म्हणजे कसे असतात? गेय असतात, है ना, म्हटले जातात. वेदातील ज्या मंत्रात गेयता होती तो भाग सगळा एकत्रित करून गान मंत्र प्रधानता देऊन सामवेद तयार झाला. म्हणून सामवेद हा काय आहे? पद्य ऋचा आहे. याच्या ऋचा काय? गायनी आहे, गीत म्हणण्यासारखं आहे, गीतावर आधारित आहे, गेयता त्याच्यामध्ये आहे. आणि हा सामवेद त्यांनी जैमिनी ऋषींना दिला. त्यांनी त्याच्या 1000 शाखा निर्माण केल्या. बघा कसा वाढता क्रम आहे. ऋग्वेद 5 जणांना मिळाला, 5 शाखा निर्माण झाल्या. यजुर्वेद 86 शाखा निर्माण झाल्या आणि आता सामवेद 1000 शाखा मिळाल्या. इतके शिष्य तयार झाले. हे जैमिनी ऋषींनी केलं. हे त्यांचे शिष्यसुद्धा म्हणजे त्यांच्यासारखेच किती महान होते, कारण ध्येय ते होतं समाजापर्यंत ज्ञान नेणं. आणि मग चौथा भाग, अवशिष्ट भाग जो चौथा होता त्याला अथर्ववेद नाव दिलं. मग या अथर्ववेदात काय आहे? तर वेदातील ज्या ऋचा, कला, तंत्र, बघा संस्कृतीची आपली अष्टांग तुमच्या डोळ्यासमोर आहेत. वेदातील ज्या ऋचा, कला, तंत्र, व्यावहारिक तत्त्वज्ञान सांगत होत्या त्याला अथर्ववेद असं म्हटलं. म्हणजे आपल्या जीवनाच्या संपूर्णतेवर वेद त्यांनी 4 याच्यात विभागले, हे ना. तत्त्वज्ञान आधी शिकवलं, तो भाग वेगळा काढला. यज्ञाचं ज्ञान शिकवलं, त्याला यजुर्वेद म्हटलं. गेयता ज्याच्यात होती, मंत्रशास्त्र ज्याच्यात होतं त्याला सामवेदाला बाहेर काढलं. आणि मग हे सगळं आपल्याला आपल्या वाङ्मय, कला, शिक्षण, विज्ञान याच्यात आणायचं की नाही? राजकारण, धर्मकारण सगळं करायचं की नाही? ते व्यवहारात करायचं आहे. म्हणून ज्या ऋचा हे सांगत होत्या, कला सांगत होत्या, त्यातलं तंत्र सांगत होत्या, व्यावहारिक तत्त्वज्ञान सांगत, म्हणजे हे सगळं वेदांमध्ये आहे. मला तर नेहमी असं वाटतं की प्रत्येक पावलागणिक आपला वेद आपला मार्गदर्शक आहे. प्रत्येक पावला आचरण कसं असावं, बोलणं कसं असावं, पाहणं कसं असावं, काय पाहायचं हे सुद्धा आपल्याला वेद सांगतो. म्हणून त्यांनी म्हटलं कला, तंत्र आणि व्यावहारिक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या सगळ्या ऋचा एकत्र करून त्यांना अथर्ववेद असं नाव दिलं. आणि हा अथर्ववेद त्यांनी कोणाला दिला? सुमंतू शिष्याला दिला. त्याच्या शेकडो शाखा निर्माण झाल्या. आजही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात संस्कार, सण, व्रते या विविध स्वरूपात अथर्ववेद आचरणात आलेला दिसतो. शिष्य परंपराच निर्माण केल्याने वेद घरोघरी पोहोचले. व्यासांच्या या प्रचंड वाङ्मयाला राजा, ऋषी, आचार्य कोणीही कधीही विरोध केला नाही, साधी दुरुस्तीही सुचवली नाही. ही व्यासांची लोकोत्तर कीर्ती होती. महायुगात एखाद्यालाच लाभणारी असे हे महर्षी व्यास
यांचा फक्त वेदांचा भाग पाहता पाहता आपल्याला इतका वेळ लागला आहे. पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया.